नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग पूर्णपणे वेगळा असणार आहे। आज मी एक रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। तर आज मी मटण बिर्याणी बनवणार आहे। खूप दिवस मटण बिर्याणी बनवलेलीच नाहीये मी, सो म्हटलं चला मटण बिर्याणी बनवूयात आणि एक छोटासा ब्लॉग पण करूयात। सो चला। इथे मी मटणाला हळद आणि मीठ लावून घेतलंय, त्याचा रस्सा बनवणार आहे आणि जे साइडला ठेवले ते बिर्याणीत घालणार आहे। आणि जे बिर्याणीसाठी आहे त्याला लवंग दालचिनी लावायची बारीक करून, लिंबू पिळायचं थोडंसं, त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे खाली लागणार नाही म्हणून। तर बिर्याणीचं मटण शिजायला ठेवलंय आपण, 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। आणि आता रस्स्याचं मटण मी उकडायला घालते, त्यासाठी मी फक्त कांदा घालणार आहे। मी नुसतं कांदाच घालते आणि मग त्याच्यात मटण शिजवून घ्यायचं हळद मीठ लावून। मग ते पहिले मी शिजवून घेते आणि मग आपण मसाला करूया। तोपर्यंत हे करते, मग मसाला करताना मी दाखवते तुम्हाला। तोपर्यंत मी कांदे कट करून घेते बिर्याणीसाठी, 3-4 कांदे कट करून घेते। मी बिर्याणीसाठी 3 वाटी तांदूळ घेणार आहे, म्हणजे आम्हाला जरा सुट्टी बिर्याणी आवडती, सो मी हा आपला सुट्टा तांदूळ घेणार आहे। याचा दावत राईस घेणार आहे। तुम्हाला गिजगी बिर्याणी म्हणजे गिजगा राईस जर कुणाला आवडत असेल तर आपला इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता तुम्ही। तर मटण बनवणार आहे मी, त्यासाठी खोबरं भाजून घेते आणि इकडे कांदा मी कट करून ठेवलाय, हा बिर्याणीसाठी ठेवलाय आणि हा मटणात घालायचा आहे, त्यासाठी तो भाजून घेऊयात आपण। तर मटणासाठी खोबरं भाजून घेतलंय मी, लसूण आणि आलं आणि कोथिंबीर आणि कांदा पण भाजला इकडे, तो बारीक करून घेऊयात मिक्सरला पहिले। आपला मटण मसाला तयार झालेला आहे, सो मी वाटीत काढून घेते आणि बिर्याणीसाठी करते मसाला। बिर्याणीसाठी काही नाही, फक्त आलं लसूण हिरवी मिरची घालणार आहे मी, कोथिंबीर आणि कांदा आपण आधी घालायचा आहे, ते नंतर दाखवतेच मी तुम्हाला। कोणती आर्टची बुक? कोणता ऍड केलं? इकडे ये की। तांदूळ धुवून घेतलाय। ऍक्च्युली काही जण धुवून घेत नाही, बट मी धुवून घेते। सो आता पहिले मटण करते आणि मग बिर्याणी बनवायची आपण। मटणाचा फक्त मी रस्साच बनवणार आहे, 1 चमचा तेल घातलेले। आता मसाला घालते। मसाला भाजतोय तोपर्यंत आपण पाणी ठेवूयात तापवायला थोडंसं रश्श्यासाठी।
आता त्यात चटणी टाकून घेते. तीन 4 चमचे टाकते मी, कारण आमची चटणी जास्त तिखट नाहीये. मस्तपैकी मसाला भाजलेला आहे, तेल सुटले त्याला. आता त्याच्यात उकडलेलं मटण घालते. मस्त दिसतंय ना. ऍक्च्युली खूप दिवसांनी मटण बनवते मी. 2.5 चमचे तेल घेते मी. मम्मी काय बनवते? बिर्याणी करते बाळा, तुला आवडती ना. कांदा भाजतोय तोपर्यंत मी इकडे गरम पाणी ठेवले करायला, तो ते बिर्याणीत टाकता येईल. रस्सा आपला मस्त तयार झाला. थोडा मसाला भाजला की आपण त्यात लिंबू पिळणार आहे. साधारणतः इकडे घ्या, साधारणतः 1 लिंबू पिळणार आहे मी त्याच्यात. आणि मग आपण मटण घालायचंय आणि थोडं मटण म्हणजे तो मसाला वगैरे ते भाजू द्यायचा आणि मग हा तांदूळ घालणार आहे. तांदूळ घालूयात आपण याच्यात. त्याला आपण बासमती राईस वापरलंय, दावतचा राईस वापरला. आपल्याला अशी सुट्टीच आवडती ना. आता आपण झाकून ठेवूयात. 10 मिनिट लागतील शिजायला, कारण मटण व्यवस्थित शिजून घेतलं होतं मी. सो तोपर्यंत कोथिंबीर आणि कांदा भाजून घेते, म्हणजे त्याच्यावर मस्त गार्निश करायला. चला A few moments later. चला आता चेक करूयात. वाव, मस्त. चला आता आपण मस्त पैकी जेवण करूया. दाखवते तुम्हाला टेस्ट करून. बघूया आता. दिसायला तर खूप छान दिसायला लागली. कशी झाली आहे सांगा. आरव घे ना. मस्त झाली. खाऊन बघते. मस्त झाली आहे. सो ठीक आहे, चला आता आम्ही मस्त एन्जॉय करतो बिर्याणी आणि रस्सा. हा व्लॉग बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा ही बिर्याणी. अगदी सिंपल रेसिपी आहे. ॲक्च्युली मला ही माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे बिर्याणी, मटन बिर्याणी. सो अजिबात स्पायसी नसते आणि मस्त एकदम अशी सिंपल बट स्वीट. तर व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. बाय बाय.